आमचे ताराशी. आपल्या चेहऱ्याला लागलं त्याचे जास्त कलर आहे. माझाच कलर घेतो आणि मलाच लावतो. या फोटोजेनिक झालीस एकदम तू. सोफिस्टिकेटेड होळी. ही झाली गावठी होळी. स्वामींच्या मठाची इथे पण होळी. इथे आल्यावर वाटतंय होळी आहे. त्या मनीषा नगरची होळी आपल्यासाठी स्पेशल. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराम फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा, सोबत धुलीवंदनाच्या पण हार्दिक शुभेच्छा. आज होळी आहे, उद्या धुलीवंदन आहे आणि मॅडम होळीलाच बघा काय तयार झालेत त्या. थोडं पूजेचं सामान वगैरे घेतलेलं आहे. आम्ही चाललो मनीषा नगरच्या होळीला. आणि तुम्हाला माहिती आहे मनीषा नगरची होळी आपल्यासाठी स्पेशल आहे, कारण आपल्या चॅनलवरचा पहिला ब्लॉग हा त्या होळीचाच आहे. तिकडेच आता आम्ही निघालो आहे. घराची चावी आली आहे, तर आता आम्ही तिकडे निघालो आहे. आर्याला ऑलरेडी मी सोडलं आहे तिकडे. आणि तुम्हाला तर शुभेच्छा तर मी दिल्या आहेत, पण तुम्हाला हा ब्लॉग येणार आहे होळी आणि धुलीवंदन झाल्यानंतर. पण ठीक आहे ना, तुम्ही पण मजा करा. म्हणजे आमची होळी कशी झाली तुम्ही पण करा, आम्ही पण मजा. हां, म्हणजे तुम्ही पण मजा करून घ्या आणि त्यानंतर निवांत आपला ब्लॉग बघा. आम्ही पण मजा करतो. आम्ही काय मजा केली ते तुम्हाला आपल्या ब्लॉग थ्रू कळेलच. तर चला, आता अक्षताला घाई झाली आहे, कारण तिकडनं फोनवर फोन येतं. होळीची तयारी झालेली आहे. चला निघूया. तर नैवेद्य वगैरे घेतलेला आहे आणि आम्ही आता मनीषा नगरला पोहोचतोय. त्याच्या अगोदर तुम्ही बघून घ्या, आमच्याकडे बनली आहे पुरणपोळी. म्हणजे कशी बनवतात वगैरे, रेसिपी वगैरे काय शूट केली नाही, छोटे छोटे क्लिप्स आहेत. आणि त्यात मी आणि आर्य जाऊन कलर पण घेऊन आलेलो आहे. आम्हाला जे हवेत ते कलर उद्यासाठी धुलीवंदनासाठी. म्हणजे आपल्या इकडे नैवेद्य रेडी आहे, बताशे वगैरे सर्व काही आहे, नारळ वगैरे. चला आता निघूया पटकन मनीषा नगरला. तोपर्यंत तुम्ही बघून घ्या आपली पुरणपोळी आणि आमची खरेदी, कलरची खरेदी आत्ताच आम्ही करून आलो. आता आपण आलो ते कळव्याच्या मार्केटमध्ये आणि इथे आल्यावर वाटतंय होळी आहे. ते गर्दी बघा तिथे कलरला पण गर्दी. आणि आपल्याला हे कलर घ्यायचे असतात नेहमी ऑर्गॅनिक. 5 कलर आहेत 120चे हर्बल कलर. आणि आपण हेच कलर नेहमी वापरत असतो, नैसर्गिक कलर. तिथे अजून बरेच कलर आहेत तिकडे. गुलालामध्ये पण व्हरायटी असते. तेव्हा परफ्यूमवाला गुलाल आहे, पण आपल्याला साधा कलरच घ्यायचा आहे. अरे कुठला घ्यायचा आहे? साधा. बघा हे साधे कलर घ्यायचे आणि 120 रुपयाचं पॅकेट आहे. हे पण गुलालाचीच पॅकेट आहे, 10 रुपयाला पॅकेट आहे. पण यातली जास्त चांगली आहे ते हर्बलवाले. पिचकाऱ्यांच्या वगैरे व्हरायटी तर भरपूर आहे तिकडे. आपण नेहमी इथेच घेतो कलर. पोरांची गर्दी आहे, लहान मुलांची कलर घ्यायला. उद्या धुलवड आहे, आज होळी आहे. आणि आपल्या स्वामींच्या मठाची इथे पण होळी आहे. आता आपण तर चाललो आहे मनीषा नगरला, पण दर्शन घ्यायला आहे होळीचं मठाचीकडे. आणि वेळ आहे होळी पेटायला. इकडे आपली होळी मस्तपैकी सजलेली आहे आणि होळीची पूजा सुरू आहे. इकडे आपले मार्शल भाऊ बसलेत पूजेला. इकडे पुरुष मंडळी तयार आहेत, तिकडे महिला मंडळ रेडी आहे सर्व. नमस्ते सर्व कल्याणी नमस्ते दुर्घटभारी दुर्घटसंहारी वारी जन्मा मरणाचे जय देवी महिषासुरमर्दिनी सर्वर ईश्वर वंदे तारक संजीवनी जय देवी जय राम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम हरे राम हरे राम. हे सगळं रेकॉर्ड होतं.
ताराशी हाय शिमगा 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा सण शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा अरे माझ्या हौलीच्या पाटला बसलाच कंच बाजूला ताराशी हाय शिमगा आमच्या ताराशी हाय शिमगा ताराशी हाय शिमगा आमच्या ताराशी हाय शिमगा The next day. तर मंडळी पाठीमागे आमची मुलगी लपते आहे. आज दिवस दुसरा आहे म्हणजे काल होळी झाली आज दुर्वड आहे आणि तयारी करते कलर लागू नये म्हणून. ते बघा मेकअप करते. दुर्वडच्या दिवशी कोण मेकअप करतात हे आमचे येणे मेकअप करतात. इकडे बघा इकडे पण मेकअप बघा दुर्वड खेळायला जायचं कलर खेळायला जायचं ते पण सर्व मेकअप केलेला आहे. आणि आज धुलीवंदन आहे म्हणजे धुळवड आहे. काल होळी झाली फक्त लिपस्टिक बाकी काहीच नाही. काल मस्तपैकी आपलं होळी दहन झालेलं आहे आणि मी बघितलं आपल्या ब्लॉगमध्ये बघतच आहे कंटिन्यू आहे आपला ब्लॉग दुसऱ्या दिवशी पण. आज धुळवड आहे कलरचा आज तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळणार आहेत. आता बघू कुठे कुठे जाणार आहे आम्ही तर तुम्हाला कळलंच व्हिडिओमध्ये. पहिले तर आपली होळी सुरू होते ते आपल्या घरातून दरवर्षीप्रमाणे. पहिला मान आपल्या घरातल्या माणसांना आपल्या घरातून होळीला करायची सुरुवात. आणि इकडे अक्षता मॅडम रेडी झालेले आहेत. कलर घेतलाय का झाली आमच्याकडे होळीला सुरुवात घरातून. आणि होळी अशा चांगल्या कलरनीच खेळावी नेहमी. आम्ही अशाच कलरनी खेळत असतो. हां हे बघा हे काय म्हणजे एकदम सॉफिस्टिकेटेड होळी कशी खेळावी तर अशी. लादीवर कचरा पडतोय. लादीवर कलर पडतोय ना कचरा पडतोय. सॉफिस्टिकेटेड होईल. ही झाली गावठी होळी. थोड्या वेळापूर्वी तुम्ही बघितली सॉफिस्टिकेटेड होळी. आता होती गावठी होळी. इकडे बघा इकडे माकड झालेलं आहे आईचं पूर्ण एकदम घरच्या घरीच. दुसरा कलर नाही एकच कलर कशाला सगळ्यांनी मिळून. नाही गुलाबी घर पूर्ण गुलाबी झालेलं आहे आमचं. काय चाललंय दोघांचं काय अरे 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 वा अभी हुआ ना मजा. ह्याला म्हणतात एकदम परफेक्ट होळी. लय सॉफिस्टिकेटेड करत होती. ही बघा तोंड बघा. आपल्याकडे कलरची काहीही कमी नाही. हा माणूस ना जरा अरे बापरे आमच्या घरीच होळी बघा पूर्ण घर आता कलरफुल झालेलं आहे. गुलाबी झालेलं आहे आमचं घर. चला होळीची सुरुवात झालेली आहे. आता मी पण सगळ्यांना कलर लावून घेतो. हॅपी होळी शुभ होळी. काय धुळवड दुस्तर चेहऱ्यावर बाबा मला नाही आता मी तोंड पुसलेलं आहे. चेहऱ्यावर एवढा कलर लागलाय ना काय फायदा नाही. आर्या तोंड धुवून आलेली आहे आणि मग काय तोंड धुवायचे असतात आजच्या दिवशी. सबका बदला लेगा तेरा भाई सबका इसका इसका इसका. आणि आता आम्ही सगळे निघालो आहोत ते बाहेर. आता घरातले झाले आता बाहेरचे रंगवायला. चला आर्या ना एकदम क्लीन दिसते. अक्षता आर्या का क्लीन दिसते हे बघ हे काय प्रकार चालू आहे. अच्छा हे बघा आमची साची बिझी आहे कलर खेळण्यात फुल भिजली आहे. फोड तू फोड असं ना. अरे स्प्रे आर्या एकदम जरा सुटसुटीत होती आता पूर्ण रंगली आहे परत. हॅपी होली. हॅपी होली. अंगावर फोडते आहे बघा. मी तिला आयडिया दिली फुगे फोडायची माझ्याच अंगावर फोडते. हॅपी होली. झालेलं आहे. शाबाश व्हेरी गुड. होली
अरे जेवढ्या वेळा तोंड धुवून येते तेवढ्या वेळा रंगते, काय उपयोग? काय उपयोग अरे तोंड धुवून सारखं सारखं. चला ग्रीन ब्ल्यू आणि बघ असे कलर आपल्या एवढे चांगले आहेत ना की हात झटकला की निघून जातात. एक नंबर. वा आर्या फोटोजेनिक झालीस एकदम तू. आणि आत्ता आम्ही आलो होतो धनश्रीमध्ये. धनश्री अपार्टमेंट आपली जुनी बिल्डिंग आणि तिकडे आता सर्वांना कलर लावायचं काम आहे आपला. इकडे पण आहेत सर्व मेंबर. आता बघा आले. हॅपी होली, हॅपी होली. बस दोन कलर मिक्स. हॅपी होली. अरे बाहेर पडा चला लवकर. तुम्ही आल्याशिवाय कसं बाहेर पडणार आम्ही? मेन माणूस ना. काकांना लाव. काय बोलायचं? काय फोडणार आहे तू? कलर आमच्याकडे बघ. आमच्याकडे दोन दोन आहे कलर. अरे बापरे. आंघोळी केली चांगला पक्का रंग लावा वागणीला. सर्व कलर लावला दुकानामध्ये पूर्ण. गोडी आणायचा ना. गोडी आणायचा. तांदळाची. अरे भांग संपली. रणजित भाऊमुळे भांग संपली. हो. हॅपी होली, हॅपी होली. अरे वाघीण वाकडी वाकडी कशी होते बा. हे सुनबाई कुठे गेली? नाही होती ना ती आमच्यावर. फाटलं सकाळ सकाळ झालं. त्यांना खायची काही नाही. मग माझाच कलर घेतो आणि मलाच लावतोय. चला धनश्रीची टोळी निघाली. ए धनश्रीची टोळी कुठे निघाली? हॅपी होली. दरवर्षी वाण्याला रंगवत नाही. यावर्षी वाण्याला पूर्ण रंगवलेलं आहे मस्तपैकी सगळ्यांनी. फुल झालंय वाणी. काय संतोषी. जय संतोषी ना. जय संतोषी. पोरांची गँग आली आहे. गँग छोटी टीम आली आहे. हा हॅपी होली. हा बघा हॅपी होली. भेटला सर्वांना बरोबर तावडीत भेटलेलं आहे. आणि अजून आता बाकीचे हळूहळू येत आहेत. झाला कलरफुल. ह्याला कोण कलर लावत नाही म्हणून ओरडतोय. आंघोळ झालेली नाही पण सोडली. पोरांची मजा चालू आहे इकडे. पाईप लावलाय. पाईप. हे आमचे जुने मेंबर बघा किती लेट दुपारी 12 वाजता आम्हाला कलर लावतायत बघा. मला वाटलं तुम्ही गेले आहेत का बिचारी का मी. हॅपी होली, हॅपी होली, हॅपी होली.
वगैरे खेळून आणि थोडंसं इव्हेंटला पण जाऊन आलो आम्ही पाचला. पण तिकडे सगळी गाणी चालू त्यामुळे शूट नाही केलं कारण सगळं कॉपीराईट येणार, सर्व आपल्याला काय वापरता येत नाही. आणि आता आम्ही आलो ठाण्याच्या तलाव पालीला. आणि कशासाठी आलो माहिती आहे का, होळी तर आहे पण इकडे आम्ही आलो गोळा खायला कलरफुल. असं आठवण झाली गोळ्याची. हां बघा असे कलर चेहऱ्याला लागलेत आणि आता ते खायचे पण आहेत. सर्व मिक्स टाका दादा. गोळा गोळा खायची इच्छा झाली मस्तपैकी. होळीच्या दिवशी गोळा खायला आलो. जेली किती जेली टाकतोय? 5 जेली. आणि शेवटचा मसाला. गोळा रेडी. गोळा नाही आमचा चम्मच आहे. गोळा बोलला म्हणजे ते चम्मच रेडी. आपल्या चेहऱ्याला लागलं त्याचे जास्त कलर आहे त्याच्यात. चेहऱ्यावर जास्त कलर आहे त्याच्यामध्ये. चला मॅडमला सर्दी झाली आहे, खोकला झाला आहे पण गोळा खायची इच्छा हो का. चलो आता गोळा पार्टी म्हणजे अजून खातेच आहे, चालूच आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आता आमचा गोळा पण खाऊन झालेला आहे आणि कलर वगैरे पण खेळून झालेलं आहे. चेहरे दिसतात तुम्हाला. आणि आम्ही सांगितलं होतं पार्टीला पण गेलो होतो, इव्हेंट होतं तिकडे. थोड्या वेळ नाचलो वगैरे पण शूट नाही केलं कारण गाणी चालू असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे लगेच कॉपीराईट येतं. त्यामुळे आम्ही काय शूट वगैरे केलं नाही, काय ते डिलीटच करावं लागतं. एन्जॉय केलं. बाकी आता आपल्या घरातल्यानं कलर लावले, नातेवाईकांना कलर लावले, बाहेर मित्रमंडळीनं पण लावले. आणि यावर्षी चोळी आता आपल्यासाठी एंड. चला 2 दिवस मस्त एन्जॉय केला. तुम्ही पण बघितलं असेल आपल्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही पण आपला हा होळीचा व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. हॅपी होली.